वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. आकारी पडीत शेतकऱ्यांचा बुलंद आवाज. श्रीरामपुरात ट्रॅक्टर रॅलीसह बेमुदत अन्नत्याग आंदोलन. आकारी पडीत जमिनींच्या वाटपाची शासकीय अधिसूचना तातडीने काढावी या मागणीसाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला श्रीरामपुरात आकारी पडीत शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजितदादा काळे यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. हरेगाव येथील शेती महामंडळ कार्यालयासमोर भव्य शेतकरी मेळावा आणि बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. आकारी पडीत जमिनींच्या वाटपाची अधिकृत शासकीय अधिसूचना निघेपर्यंत अन्नाचा कणही घेणार नाही असा निर्धार आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केला. देश स्वतंत्र झाला, मग शेतकरी आपल्या हक्काच्या जमिनीसाठी अजूनही का लढतोय असा सवाल उपस्थित करत वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या जमिनीच्या प्रश्नावर शासनाने आता ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. ॲडव्होकेट अजितदादा काळे यांनी आकारी पडीत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने बैठका, निवेदने, आंदोलने आणि मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला आहे. या लढ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संघटनात्मक ताकद निर्माण झाली असून आता सकारात्मक आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष शासकीय अधिसूचना हवी अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. या प्रश्नावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शासनस्तरावर पाठपुरावा करत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्याचं सांगण्यात आले. मात्र शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आता चर्चेपेक्षा प्रत्यक्ष निर्णयाची गरज आहे. शासनानं तातडीनं आकारी पडीत जमिनींच्या वाटपाची अधिसूचना काढली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. प्रश्न सुटला नाही तर कब्जा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. आकारी पडीत शेतकऱ्यांचा हा लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून शासन या आंदोलनाची दखल घेऊन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिलीप लोखंडे, वेद बातमीचा, श्रीरामपूर. परंतु असं दिसतंय की शासनाला आता एक या ठिकाणी सगळ्यांचे ट्रॅक्टर आलेत का प्रत्येक गावाचे आणि त्याच्या माध्यमातून आज जर शासनाची नाही तर मात्र सत्यानेच समजून आम्ही कब्जा आंदोलन करतोय आणि कब्जा आंदोलन जे तुम्ही मागे देखील म्हटलं तर काय परिस्थिती आहे. कारण पूर्वी जे होते शेतकरी मोठ्या संख्येनं बघितलं तर जमिनी ज्या होत्या त्या 50-100 एकरच्या जमीन त्यामुळे एवढी जमीन कसते शक्य नव्हती. मात्र आज ती परिस्थिती आहे. शेतकरी जे आहेत ते आता आत्मबुधारक झालेत. कशा पद्धतीने पाहतात, कधी परिस्थिती जमीन हो, ही आमचं जे आंदोलन आहे 107 वर्षापासून आमची जमीन जी गेलेली आहे ती सरकारने आम्हाला द्यायला पाहिजे. अजूनपर्यंत सरकार निर्णय घेत नाही. अजितदादा काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करतोय. साहेब जो आदेश देतील तो आदेश आम्हाला मान्य असेल. आता अन्यथा काय आहे, पुढे चालून साहेब आदेश दिला तर कब्जा आंदोलन सुद्धा आमचं होईल. सरकारला आता ही आमचं शेवटचं अल्टिमेटम आहे. ठीक आहे. आज मी एक तरुण शेतकरी आहे. सर्व शेतकऱ्यांची मुलं आज अल्पभूधारक झालेली, त्यांना कुठे नोकऱ्या नाही आहे, कुठे कामधंदा नाही. तीच आमची पूर्वजांची जी पुण्य आहे. आज देश सरकारने ती जमीन लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज स्वातंत्र्य 79 वर्ष पूर्ण होतील उद्या, पण तरी आम्ही आज पारतंत्र्य दे सांगा. मग आज आम्हाला या तरुण शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांच्या मुलांना काय अधिकार आहे, काय उत्साह आहे स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा, हे सरकारने समजून घेतलं पाहिजे. एकंदरीत शेतकरी जे आहेत, ही जमीन जी आहे ती पुन्हा मिळावी आणि ती कष्टावी यासाठी आता हा संघर्ष करताना दिसत आहेत. एकीकडे निर्णय झालेला आहे, मात्र राज्य सरकारनं अद्यापही या जमिनी नावावर केलेल्या नाही. त्यामुळे आता कब्जा आंदोलन देखील करण्याचं भूमिका जी आहे ती शेतकरी संघटनेने व्यक्त केली. म्हणून गाडीकडे ठीक नाही. मराठी, श्रीरामपूर, अहिल्यानगर.